नमस्कार सर्वांना. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेची पूजा साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी ते दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पूजेसाठी लागणारं आवश्यक साहित्य कोणतं ते पाहूया. 1 तांब्या पाणी, 4 सुपाऱ्या, 1 रुपयाची 2 नाणी, देवघरातील माता लक्ष्मीची मूर्ती, 5 नागवेलीची अर्थात विड्याची पाने, दूध, साखरेचा किंवा आटवलेला दुधाचा नैवेद्य किंवा तुम्ही खीर सुद्धा घेऊ शकता. तांदळाची गाठी शेव किंवा पोहे किंवा फरसाण यापैकी काहीतरी एक आपल्याला घ्यायचं आहे. लाल पिवळा धागा पूजेसाठी, फूल, हळदी कुंकू, चंदनाचा ओला केलेला रंग, सेपरेट गंध, त्याचबरोबर हळदी कुंकवाचा करंडा, तुळशीपात्र, 1 वाटी, अखंड तांदूळ, देवपूजेचे ताम्हण, 1 नारळ आणि 1 तुपाचा दिवा. त्याचबरोबर आपल्याला देवपूजेतली घंटी, जिला आपण गरुड घंटी असंही म्हणतो, सुगंधित धूप, त्याचबरोबर देवांना स्थापन करण्यासाठी 1 पाट किंवा चौरंग, त्याच्यावर आसन म्हणून टाकण्यासाठी लाल किंवा पांढऱ्या रंगाचा आसन, आपल्याला बसण्यासाठी 1 आसन, देवांना स्नान घातल्यानंतर पुसण्यासाठी 1 कपडा आणि आपल्याला हात पुसण्यासाठी म्हणून 1 कपडा घ्यायचा आहे. एवढं सगळं साहित्य वापरून आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री 12 वाजेला ही पूजा केली जाते. रात्री 12 वाजेपासून 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत तुम्ही ही पूजा पूर्ण करून घेऊ शकता. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसभरामध्ये तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली तरी पण चालेल. फक्त पूजा मांडणी केल्यानंतर माता लक्ष्मीच्या मुखावर तुम्ही एखादा नवीन कोरा कापड टाकून ठेवा. म्हणजे काय, मूर्ती झाकून ठेवा. मध्यरात्री जेव्हा 12 वाजेला तुम्ही पूजा करायला सुरुवात कराल तेव्हा माता लक्ष्मीच्या मुखावरील तो कपडा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजा करून घ्यायची. समजा तुम्हाला दिवसभरात पूजा मांडणी करून ठेवणे शक्य नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जेवण होण्याच्या अगोदर तुम्ही पूजा मांडणी करून ठेवा. कारण आपण एवढ्या रात्री 12 वाजता जेवत नाही. अगोदरच आपली जेवणं वगैरे होतात. त्यानंतर मग तुमची जेवणं वगैरे झाली की रात्री 12 वाजेला तुम्ही ही पूजा करायला सुरुवात करू शकता. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सोपं होईल की एकदम 12 वाजेची वेळ तुम्हाला पाळता येईल. पूजा मांडण्यापूर्वी तिथली जागा स्वच्छ कपड्याने पुसून घेऊन त्याच्यावर पाट किंवा चौरंग मांडा. त्याच्यावर तुम्ही लाल किंवा पांढऱ्या रंगाचा कापड आसन म्हणून टाकून घेऊ शकता. त्यानंतर पूजेला सुरुवात आपण दिवा लावून करत असतो. तर या पूजेमध्ये खास करून तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे. पण तुमच्याकडे तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता. हवं तर समजा तेल वापरलं तर किंचितशी हळद तुम्ही त्या तेलामध्ये टाकू शकता. किंवा मग वात बनवताना आपण जी दुहेरी वात बनवतो तर तिला कुंकू लावायला अजिबात विसरू नका. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक तर असतंच. त्याचबरोबर कुंकवाची वात जर आपण दिव्यामध्ये लावली तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होण्यास मदत होते. कुंकवाची दुहेरी वात करून तुम्ही या दिव्यामध्ये लावू शकता. त्यानंतर काय करायचं, दिव्याला छोटा चौरंग असेल तर तो ठेवा किंवा खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर दिवा ठेवा. दिव्याला हळदी कुंकू लावा, नमस्कार करा आणि त्यानंतर फुलं वाहून पुढच्या पूजेला सुरुवात करा. या पूजेमध्ये आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते. बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ठेवण्यासाठी कुलदेवीचा मंगल कलश असतो, तर तो या पूजेमध्ये घ्यायचा नाही. आपल्याला या पूजेसाठी तात्पुरता एक मंगल कलश वेगळा तयार करावा लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही देवपूजेला एखाद्या तांब्याच्या
किंवा तुमच्याकडे तांब्याचा पितळेचा एखादा तांब्या असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यावर कुंकवाच्या मदतीने स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढताना कडेने 2-2 रेषाही द्यायच्या आणि स्वास्तिकामध्ये सुद्धा 4 बिंदू द्यायला विसरू नका, जेणेकरून ते स्वास्तिक पूर्ण होतं. त्यानंतर हळदी कुंकवाची पेस्ट किंवा कुंकू आणि चंदनाची पेस्ट वापरून तुम्ही राहिलेल्या जागेवर नाम ओढून देऊ शकता. म्हणजेच काय, कुंकू आणि चंदनाच्या किंवा हळदी कुंकवाच्या रेषा त्या कलशावर ओढून घ्या किंवा अशा पद्धतीने ठिपके देऊन घेतले तरी चालतील. त्यानंतर आपल्याला या कलशाच्या वरपर्यंत येईल थोडीशी जागा रिकामी ठेवायची, जेणेकरून नारळ ठेवल्यानंतर ते पाणी बाहेर येणार नाही आणि तुम्ही बाहेर जे शुभचिन्ह काढलेले आहेत, स्वास्तिक किंवा जे नाम ओढून घेतलेले आहेत, ते पुसून जाणार नाही. छोट्या मोठ्या गोष्टी असतात, पण बऱ्याच वेळा आपल्याला त्या लक्षात येत नाहीत, म्हणून मी तुम्हाला ते सांगत आहे. पाणी टाकल्यानंतर आपल्याला या पाण्यामध्ये रत्न म्हणून काही गोष्टी टाकायच्या आहेत, जसं की नाणं, सुपारी, त्याचबरोबर हळदी कुंकू, फूल, अक्षदा हे सगळं टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही त्या पाण्यामध्ये 5 विड्याची पानं लावून घ्यायची आहे. विड्याची म्हणजे नागवेलीची पानं. तुमच्याकडे जर 5 प्रकारच्या पानांची झाडं, पानं किंवा आंब्याची पानं या कलशामध्ये लावली तरी चालतील. कलशाच्या मुखाशी म्हणजेच काय, तांब्या आपण जिथे पकडतो तिथे आपल्याला वासुकी नागाचे प्रतीक म्हणून लाल पिवळ्या रंगाचा एक धागा सुद्धा बांधून घ्यायचा आहे. तुमच्याकडे समजा तो नसेल तर तुम्ही पांढरा धागा घेऊ शकता आणि त्यालाच हळदी कुंकू लावून लाल पिवळ्या रंगाचे करून घेतलं आणि तो कलशाच्या मुखाशी बांधला तरी पण चालेल. अश्विन महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, नवम पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा आणि अश्विन महिन्यात येते म्हणून अश्विन पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. काही भागांमध्ये या पौर्णिमेला माडी पौर्णिमा असेही म्हणतात. तुमच्याकडे नक्की या पौर्णिमेला काय नाव आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. यंदा 16 ऑक्टोबर 2024ला बुधवारच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, इंद्रदेव, चंद्रदेव, कुबेर या 4ही देवतांची एकत्रित पूजा करायची असते. या दिवशी चंद्र सर्व कलांनी युक्त असतो आणि माता लक्ष्मी रात्री 12 वाजता प्रत्येकाच्या घरी येत असते असं म्हणतात आणि धार्मिक आख्यायिका याबद्दलच्या भरपूर आहेत. आणि याच वेळेस आपण जागर आहोत, आपल्या घरामध्ये आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा केली तर माता लक्ष्मी स्थायी स्वरूपात आपल्या घरात वास करते. प्रत्येकाला वाटतं माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहावी, तर अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवसाचा लाभ करून घ्यायला अजिबात विसरू नका. पाठावर अंथरून घेतलेल्या आसनावर तांदळाने अष्टगंध कमळ काढून त्याच्यावर मंगल कलश ठेवून घेतला. आपल्या डाव्या हाताला आणि देवाच्या उजव्या हाताला येईल अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची. त्यानंतर देवपूजेमध्ये आपल्याला ज्या देवांची पूजा करायची आहे त्यांना स्नान घालण्यासाठी ठेवून घ्यायचं. इथे मी देवघरातली माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे. प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना पहिलं स्थान असतं. त्यांचा प्रतीक म्हणून 1 सुपारी, इंद्रदेवांचं प्रतीक म्हणून 1 सुपारी आणि कुबेर देवांचं प्रतीक म्हणून 1 सुपारी, अशा पद्धतीने 3 सुपाऱ्या आणि 1 माता लक्ष्मीची मूर्ती ती ताटात ठेवून घेतलेली, म्हणजे आपण त्यांना स्नान घालून घेऊया. तुमच्याकडे समजा कदाचित माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही 4थी सुपारी घेतली तरीही चालेल. 4 सुपाऱ्या तुम्ही पूजेमध्ये मांडू शकता. पण माझ्या मते असे एकही घर नसेल की त्यांच्याकडे माता लक्ष्मीची मूर्तीच नाही आहे. तर बघा, असल्यास मूर्ती ठेवा, नसल्यास तुम्ही 4ही सुपाऱ्या घेऊ शकता. त्यांनाच त्या 4 देवता म्हणून पूजा केली तरी पण चालेल. बऱ्याच वेळा देवपूजेचे नियम सांगताना मी तुम्हाला असं सांगत असते की सर्व देवी देवतांना एकत्रितपणे स्नान घालू नका. तर त्यामागे सांगण्याचा उद्देश असा असतो की बरेच जण असं करतात, ताटामध्ये सर्व देव एकावर एक ठेवतात किंवा टाक जरी असतील तरी ते
एकावर एक एकत्रितपणे ठेवतात आणि त्याच्यावर पाणी ओततात, तर अशा पद्धतीने स्नान घालणं चुकीचं मानलं जातं. आपण जरी एकत्रित स्नान घालणार असो किंवा कदाचित सर्व देवी देवतांना तुम्हाला स्नान घालायचं असेल, तुमच्याकडे पूजेसाठी जास्त वेळ नसेल, तर इथे तुम्ही ताटात दाखवल्याप्रमाणे देवी देवतांच्या मूर्ती किंवा टाक असे थोडे थोडे अंतरावर ठेवा आणि त्याच्यानंतर प्रत्येक देवी देवतांच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्ही हळूवारपणे पाणी ओता आणि तशा पद्धतीने स्नान घातलं तर एकावर एक आपल्याकडून मूर्ती किंवा टाक ठेवले पण जाणार नाहीत आणि देवपूजेचा नियमसुद्धा आपल्याकडून चांगल्या पद्धतीने पाळला जाईल. तर 3ही सुपाऱ्यांना त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या मूर्तीला मी शुद्ध पाण्याने स्नान घालून घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी गंगाजलाचा वापर करू शकता किंवा सुरुवातीला पंचामृताने स्नान घालून त्यानंतर पाण्याने स्वच्छ करून घेतलं तरी पण चालेल. त्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकवाचा गंध लावून घेतला. बाकीच्या सुपाऱ्या आहेत ज्यांना आपण गणपती बाप्पा, इंद्रदेव त्याचबरोबर कुबेर देव मानलेला आहे, त्यापैकी गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू आणि चंदनाचा गंध लावू शकतो आणि इंद्रदेवांना त्याचबरोबर कुबेर देवांना मी चंदनाचा गंध लावून घेतलेला आहे. इथे तुम्ही छोट्या छोट्या तांदळाच्या 3 राशी आणि एक मोठी तांदळाची रास गोलाकार पद्धतीने करून घेतली. तर जी मोठी तांदळाची गोलाकार रास आहे तर ते आहेत आपले चंद्रदेव. चंद्रदेवांची पूजासुद्धा आपण या पद्धतीने करू शकतो. बऱ्याच जणांना आपल्या गॅलरीमधून किंवा घराच्या अंगणामधून चंद्र न दिसल्यामुळे त्या दिवशी पूजा करता येत नाही. खास करून शहरी भागात हा प्रॉब्लेम जास्त होतो. तर तुम्हाला इथे पूजा मांडणीमध्ये सुद्धा अशा पद्धतीने चंद्रदेव मांडता येतील आणि पुढे जे छोटे छोटे तांदळाचे गंज घेतलेले होते म्हणजेच राशी केल्या होत्या त्याच्यावर मी गणपती बाप्पा, त्यानंतर इंद्रदेव, त्यानंतर कुबेरदेव यांची स्थापना केली आणि कलशाच्या एकदम शेजारी माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे. माझ्याकडे लक्ष्मीची पावलं पण आहेत, त्यामुळे तीही मी ठेवली आहेत. तुमच्याकडे घरामध्ये गजलक्ष्मीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही पूजेमध्ये यासाठी ठेवायची आहे, कारण माता लक्ष्मीचं एक वाहन किंवा इंद्रदेवांचे वाहन म्हणून सुद्धा हत्तीकडे पाहिलं जातं आणि याच दिवशी इंद्रदेव, माता लक्ष्मी हे सगळे हत्तीवरून पृथ्वीवर येत असतात असं म्हटलं जातं. त्यामुळे असल्यास ठेवा, नसल्यास फक्त सुपाऱ्या त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांची पूजा केली तरी पण चालेल. आता पुन्हा एकदा आपण गणपती बाप्पांची पूजा करूया. त्या अगोदर कलशावर हळदी कुंकू, अक्षता आणि फुलं ठेवून पूजा केली. गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू चंदन वाहिलं. त्यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू चंदन त्याचबरोबर पावलावर सुद्धा हळदी कुंकू वाहिलेलं आहे. इंद्रदेवांची, कुबेर देवतांची सुद्धा चंदनाची पावडर वाहून पूजा केली. तसेच सुरुवातीला गंध लावलेला होता, परत करायची गरज नव्हती पण दाखवला आहे तुम्हाला. त्यानंतर आपण इंद्रदेवांना सुद्धा चंदनाचा गंध अर्पित करू शकतो. तर कोरडा चंदन तुमच्याकडे असेल किंवा अष्टगंध असेल तर तो तुम्ही इथे वाहून घेऊ शकता. त्यानंतर सर्व देवी देवतांना फुलं अर्पण केली आणि घंटी जी आहे ती आपल्याला डाव्या हाताला ठेवायची असते, जेणेकरून दिवा आपण उजव्या हातात उचलला तर डाव्या हातामध्ये घंटी पकडायची आणि आपल्याला आरती करून पूजा करणे अतिशय सोपं होतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल पूजा मांडणी किती सोपी आहे. आपल्याकडे सर्व वस्तू असल्याच पाहिजे असं काही नाही. थोडक्यात साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीनेही पूजा करून घेऊ शकता. पूजा करताना या देवी देवतांचे नक्की कोणकोणते मंत्र आपल्याला म्हणायचे आहेत ते तुम्हाला सांगते. जेव्हा आपण कलशाची पूजा करतो तेव्हा ओम कलश देवता हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करताना श्री गणेशाय नमः हा सोपा मंत्र तुम्ही म्हणू शकता. माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री लक्ष्मी देवी नमो नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा जय माता दी, जय माता दी हे सुद्धा तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने म्हणाला तरी पण चालेल. इंद्रदेवांची पूजा करताना ओम इंद्रदेवाय नमः
त्याचबरोबर कुबेर देवतांची पूजा करताना ओम अक्षाय कुबेर देवाय वैष्णव्यनाय धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा मंत्र तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा करताना तुम्ही ओम क्लीन सोमये नमः किंवा आपण बघतो महादेवांच्या माथ्यावर आपल्याला अर्धा चंद्र दिसतो, तर तुम्हाला चंद्रदेवाचा मंत्र म्हणता आला नाही तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणलात तरी चालेल. यानंतर आपल्याला पूजा मांडणीच्या शेजारी जिथे आपण नैवेद्य ठेवायला जागा केलेली आहे तर तिथे पाण्याने चौकोन काढायचा आहे. असं म्हणतात, जमिनीवर राहणारे किंवा आपण जिथे नैवेद्य ठेवतो, खाण्याचे पदार्थ ठेवतो, तर तिथे जे काही जीवजंतू असतात तर ते आपल्या अन्नाच्या ताटामध्ये प्रवेश करू नये यासाठी पाण्याच्या चौकोनी मंडल काढावं. त्यानंतर आठवलेल्या दुधाचा किंवा आपण तयार केलेल्या तांदळाच्या खिरीचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य आपण दाखवावा. पितरांच्या कृपेसाठी या दिवशी आपण या पूजेमध्ये पोह्यांचा किंवा काठी शेव असेल तर ती किंवा फरसाण हा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतो. तसंही आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही खीर खातो किंवा आठवलेलं दूध पितो, तर त्याचबरोबर पोहे फरसाण किंवा काहीतरी तिखट खाण्याची पद्धत असते. त्या अर्थाने सुद्धा आपण नैवेद्यात ठेवायचं असतं. नैवेद्यामध्ये पाणी ठेवायला विसरायचं नाही. बऱ्याच घरी पण दर पौर्णिमेला सत्यनारायण केला जातो. आता या दिवशी पौर्णिमा रात्री 8:41 लागणार आहे आणि 17 ऑक्टोबरला सकाळी 4:56 संपणार आहे. त्यामुळे मग तुम्ही सत्यनारायण पूजा 17 ऑक्टोबरला केली म्हणजे गुरुवारी केली तरी पण चालेल किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्येच तुम्ही रात्री सत्यनारायण करून घेतला तरी पण चालेल. तुम्हाला जसं सोयीस्कर होईल तसं तुम्ही करू शकता. या दिवशी त्रिसूक्त म्हणता येईल. श्रीसूक्त तुम्हाला पूजा अर्चनची जी काही पुस्तकं असतात त्यामध्ये वाचायला मिळेल किंवा काही जणांचा आता तोंडपाठ असेल तर त्यांनी जसं जमेल तसं म्हणा. त्याचबरोबर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः हा मंत्र देखील म्हणू शकता. हे तर तुमचं तोंडपाठ असायला हवं. नवरात्रीमध्ये सुद्धा आपण या दोन्ही मंत्रांना म्हणत होतो. कोजागिरीच्या रात्री ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी चंद्रदेवांना अर्घ्य अवश्य द्या. एका तांब्यात पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये चमच्याभर गाईचं दूध टाकायचं, थोड्याशा अक्षता टाकायच्या, नंतर चंदन पावडर असेल तर ती टाका, नसल्यास नाही टाकली तरी पण चालेल. अशा या दूध मिश्रित आणि अक्षता टाकलेल्या पाण्याने आपल्याला चंद्रदेवांना ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत अर्घ्य द्यायचं असतं. या दिवशी सर्व कलांनी युक्त चंद्र असतो. चंद्राचा प्रकाश आपल्या अंगावर घेणंसुद्धा खूप लाभदायी मानलं जातं. आपल्या शरीरामध्ये काही आधिव्याधी असतील तर त्याही निघून जातात असं म्हणतात. त्यामुळे ज्यांना शक्य होईल त्यांनी अवश्य या गोष्टींचा लाभ घ्या. शहरी भागात थोड्याशा घरांमध्ये घरांच्या रचनेमुळे अडचण तयार होऊ शकते की फ्लॅटमध्ये राहतो किंवा मग आम्ही जिथे राहतो तिथून आम्हाला चंद्र बघता येत नाही, अशा अडचणी तुमच्या असतील तर मग घरामध्ये आपण पूजा करताना जो काही चंद्र तांदळाने काढलेला असतो त्याची पूजा केली तरी पण चालेल. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध नक्की कधी आटवायला ठेवायचं बघा, बरोबर 12 वाजेपर्यंत ते दूध आटत आलं पाहिजे. या हिशोबाने तुम्ही मग बाहेर चूल करा ज्यांना शक्य होतं. शक्यतो ग्रामीण भागात काही अडचण येत नाही. शहरी भागात सुद्धा ज्यांना शक्य होतं त्यांनी मग बाहेर चूल वगैरे करा किंवा गॅस वगैरे ठेवून तुम्ही तिथे दूध आटवायला ठेवू शकता. रात्री 12 वाजता जेव्हा चंद्राचं प्रतिबिंब त्या दुधामध्ये दिसतं आणि त्यावेळेस आपलं दूधसुद्धा आटतं आलं पाहिजे. या हिशोबाने आपण नियोजनाबरोबर सगळं काही तुमच्याकडून होईल आणि मग ते दूध आटलं की एखाद्या भांड्यात तुम्ही काढून घ्या. सुरुवातीला माता लक्ष्मी किंवा आपण जी काही पूजा मांडलेली होती तिथे
नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर ते भांडं 5-10 मिनिट तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये ठेवा आणि त्यानंतर मग सगळ्यांना तुम्ही प्रसाद तो वाटून देऊ शकता. खूप चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम असतो किंवा हा जो काही कार्यक्रम आहे आपण कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने करतो, तर त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच, पण चंद्रदेवांचा आशीर्वाद असेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तोही आपल्याला मिळतो आणि आपली सर्व रोग, आधी व्याधी, पीडा त्यातून मुक्ती होते. माता लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम टिकून राहतं. माता लक्ष्मीची अनेक रूपे आहेत, जसं की वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, भावलक्ष्मी, महालक्ष्मी, विजयलक्ष्मी किंवा अष्टलक्ष्मी स्वरूपात सुद्धा आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो. पण माता लक्ष्मी कुणाला प्राप्त होते? जो मनुष्य सदैव जागृत असतो त्यालाच ती प्राप्त होत असते. म्हणजेच काय, जागृत असणं म्हणजे दिवसरात्र जागं राहणं असं नाही, तर आपण प्रत्येक गोष्टींमध्ये व्यवस्थित विचार केला पाहिजे, नियोजन केलं पाहिजे. एक आपलं मन नेहमी जागृत असलं पाहिजे. झोपलेल्या अवस्थेत राहता कामा नये. आळशी, झोपाळू आणि प्रमादी माणूस प्रत्यक्ष समोर असलेल्या लक्ष्मीला सुद्धा कधी ओळखू शकत नाही. तेव्हा विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने जो या उत्सवाच्या निमित्ताने महालक्ष्मीची पूजा करेल, इंद्रदेव असतील, चंद्रदेव असतील किंवा कुबेर देवता असेल यांची पूजा करेल, त्याला मात्र लक्ष्मी नक्कीच प्राप्त होईल. या दिवशी आपल्या घरातील ज्येष्ठ अपत्यांचं औक्षण करण्याची सुद्धा पद्धत असते. प्रत्येक आईने आपल्या मोठ्या मुलाचं किंवा मुलीचं औक्षण अवश्य करावं. त्याला त्या मुलाची किंवा मुलीची अश्विनी करणं असं म्हटलं जातं. तुमचा मुलगा आता मोठा असेल, त्याचं लग्न झालेलं असेल, तर मोठा मुलगा आणि त्याची बायको म्हणजे मुलगा आणि सून या दोन्हींचं तुम्ही औक्षण करू शकतात. आणि बऱ्याच वेळा आई म्हटलं की थोडीशी भावनिक होते. कशासाठी? की आपण फक्त आपल्या मोठ्याच मुलाचं का औक्षण करायचं किंवा मुलीचं का औक्षण करायचं? आपल्याला तर एकापेक्षा जास्त मुलं मुली असतील तर मग सर्व मुलं मुलींचं तुम्ही या दिवशी औक्षण केलं, त्यांची अश्विनी केली तरी पण चालतं. आता ज्यांची मुलं लांब आहेत किंवा लग्न झालेलं आहे किंवा आपलं घर सोडून ते दुसरीकडे राहतात आणि मग तुम्हाला त्यांच्या घरी औक्षण करणं शक्य होत नाही, तर आपल्याकडे व्हिडिओ कॉलची आता सुविधा आहेच. तर तुम्ही व्हॉट्सॲपवर किंवा जिथून तुम्हाला व्हिडिओ कॉल करता येईल तिथून तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करून आणि त्यांचं औक्षण करू शकता.